तर काय सांगा, आज महामार्गावरती बसवरती कारवाई करण्यात आली आहे. कशी कारवाई आहे? गेल्या महिनाभरापूर्वीपासून जवळजवळ 6 महिना झालेला आहे. इथे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की हायवे जाम होतो. आमच्या निदर्शन झालं की ह्या बसेस इथं पॅसेंजर घेण्यासाठी थांबतात आणि हे ट्रॅव्हल्स एजन्सीवाल्यांनी इथे ऑफिसेस खोलून ठेवलेले आहेत आणि ते इथं रस्त्यावर रोडवर बसेस भरपूर प्रमाणात उभे राहतात. 2-2, 3-3 बसेस राहिल्यानंतर त्यामुळे हे हायवेचं एक लाईन चोकअप होते, त्यामुळे ती भरपूर बॅकलॉग जायचा, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. तर गेल्या महिन्याभरापासून आम्ही ही कारवाई अगदी सातत्याने चालू आहे. त्यामुळे इथल्या भागात म्हणजे वसई फाटा, सोपारा फाटा इकडच्या अंमलदार अधिकाऱ्यांना मी सूचना पण केलेल्या आहेत. तर स्वतः मी सुद्धा वारंवार येतच असतो अधूनमधून आणि आज ही कारवाई आमच्याकडनं चालू आहे. त्याचा परिणाम तर काय सांगा, आज महामार्गावरती बसवरती कारवाई करण्यात आली आहे. कशी कारवाई आहे? गेल्या महिनाभरापूर्वीपासून जवळजवळ 6 महिना झालेला आहे. इथे माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की हायवे जाम होतो. आमच्या निदर्शन झालं की ह्या बसेस इथं पॅसेंजर घेण्यासाठी थांबतात आणि हे ट्रॅव्हल्स एजन्सीवाल्यांनी इथे ऑफिसेस खोलून ठेवलेले आहेत आणि ते इथं रस्त्यावर रोडवर बसेस भरपूर प्रमाणात उभे राहतात. 2-2, 3-3 बसेस राहिल्यानंतर त्यामुळे हे हायवेचं एक लाईन चोकअप होते, त्यामुळे ती भरपूर बॅकलॉग जायचा, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. तर गेल्या महिन्याभरापासून आम्ही ही कारवाई अगदी सातत्याने चालू आहे. त्यामुळे इथल्या भागात म्हणजे वसई फाटा, सोपारा फाटा इकडच्या अंमलदार अधिकाऱ्यांना मी सूचना पण केलेल्या आहेत. तर स्वतः मी सुद्धा वारंवार येतच असतो अधूनमधून आणि आज ही कारवाई